श्लोक ऐका. श्लोक म्हणून गेलो मी, परत एकदा श्लोक ऐका. नायम जुनो मे सुख दुःख हेतुं न देवतात्मा ग्रह कर्म काला मन परम कारण मामनंती संसार चक्रम परिवर्तयेत. तो भिक्षुकीत म्हणतो, नायम जनोमी सुख दुःख हेतुं. माझ्या जीवनामध्ये जे दुःख प्राप्त झालेलं आहे ना, त्या दुःखाला कारणीभूत हे जन सुद्धा नाही, कोणत्याच प्रकारचा माणूस नाही. नायम जनोमी सुख दुःख हेतुं. परत नायम जनोमी सुख दुःख हेतुं. तुम्हाला असं वाटत असेल माझ्या जीवनामध्ये दुःख आलं आणि कोणती देवता त्याला, कोणते ग्रह कारणीभूत असतील, तर ते सुद्धा माझ्या दुःखाला कारणीभूत नाहीत. न देवतात्मा ग्रह कर्म काला. मग काय आहे कारणीभूत तुमच्या दुःखाला? न देवतात्मा ग्रह कर्म काला मन परम कारण मामनंती आणि संसार चक्रम परिवर्त येत. माझं मनच माझ्या सुख दुःखाला कारणीभूत आहे. मनुष्याला दुःख कशामुळे होतं? मनामुळे होतं. मनाने जर मानलं की मी सुखी आहे, तर माणसाला काय होईल? आनंद होईल. आणि मनाने जर ठरवलं मी दुःखी आहे, तर काय होईल? दुःखच आहे. मनच ठरवतं. म्हणजे सुख दुःखाला कारणीभूत कोण आहे? मन आहे. मोठं गोड आहे बरं का ते चिंतन. आता मनाचा जर विचार केला तर मन काय आहे? खरं मन हा आरसा आहे. त्याच्यामध्ये आपले कर्म तो आरसा आपल्याला दाखवत असतो. मोठं गोड गीत आहे लता दीदींचं बघा. तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, तोरा मन दर्पण कहलाए.